नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज चॅनल। संभाजी ब्रिगेडच्या वतीने धीरेंद्र शास्त्री यांच्या प्रतिमेस शेणाचा अभिषेक। सोलापूर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या बागेश्वर येथील धीरेंद्र शास्त्री यांच्या प्रतिमेस 4 हुतात्मा चौकात संभाजी ब्रिगेडच्या वतीने शेणाचा अभिषेक घालून निषेध करण्यात आला। 4 हुतात्मा चौकात संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी एकत्र आले। यावेळी धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या। साधुबुवांनी आपल्या मठात दरबारात अध्यात्माचे काम करीत बसावे। समाजामध्ये जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सध्या महाराष्ट्रात सुरू असून अशा ढोंगी साधुबुवांना महाराष्ट्र सरकारचे पाठबळ मिळत आहे, असा आरोप संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला। इतिहासाचे ज्ञान नसताना इतिहास संशोधक होण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा संभाजी ब्रिगेड आपल्या स्टाईलने अशा बुवा साधूंना महाराष्ट्रात फिरू देणार नाही। यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, महिला आघाडीचा जिल्हाध्यक्ष मीनल दास, वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश कदम, जिल्हा उपाध्यक्ष फिरोज सय्यद, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र माने, उद्योग आघाडीचे शहराध्यक्ष संतोष सुरवसे, जिल्हा संघटक दिलीप भोसले, मोहोळ तालुका अध्यक्ष अंजली भोसले, मोहोळ शहराध्यक्ष अंजली मोहिते आदी उपस्थित होते। देशाचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बाहेरच्या राज्यातून आलेले ढोंगी साधू म्हणजे धीरेंद्र शास्त्री याने नागपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर आक्षेपार्ह विधान केलं आणि ते विधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गडकरी साहेब यांच्या समोर केलं, तरी या महाराष्ट्रातील ज्यांनी सत्ता BJP भोगत आहे त्यांनी त्या धीरेंद्र शास्त्रीला अडवलं नाही। वास्तविक पाहता मुंबई हायकोर्टाचा निकाल आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांची कधीच उभ्या आयुष्यात भेट झालेली नाही। असे असताना महाराष्ट्राच्या जनतेला खोटा इतिहास माती मारण्याचं काम काही राज्य शासनाच्या घूस लावलेले बाणगोय करत आहेत। त्याचा आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आज या ठिकाणी धीरेंद्र शास्त्री याच्या प्रतिमेला शेणाचा अभिषेक घालून त्याचा निषेध केलेला आहे। भविष्यामध्ये असे बाणगोय जर महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राची शांतता भंग करत असतील, आमच्या महापुरुषांचा अवमान करत असतील, त्यांना संभाजी ब्रिगेड भविष्यात तोंडावर शेण फेकून त्यांना वेळीच धडा शिकवला जाईल, असं मी या संभाजी ब्रिगेड वतीनं जाहीर करतो। मी मीनल दास, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष। नुकत्याच झालेल्या नागपूरच्या स्टेजवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी साहेब यांच्यासमोर जो भोंदू बागेश्वर जो आहे त्यांनी छत्रपती शिवरायांबद्दल जे बेताल वक्तव्य केलेलं आहे की शिवराय हे थकलेले होते आणि त्यांनी रामदास समर्थांना सांगितले की हा राजपाट सांभाळा, तर मला ह्या भोंदूला ह्या माध्यमातून सांगायचं आहे की गोरगरीब जनतेला चमत्कारांच्या जाळ्यात अडकवून स्वतःची लोकप्रियता वाढवणारा हा नालायक माणूस, त्याला अखंड हिंदुस्थानचे दैवत श्री छत्रपती शिवराय महाराजांचा इतिहास हा कदाचित माहिती नसेल। तलवारीच्या धारेवरती आणि गनिमी कावा रचून ज्यांनी संपूर्ण स्वराज्य निर्माण केलं, स्वराज्याचं रक्षण केलं, असा छत्रपती शिवरायांचा अपमान होत असताना त्या स्टेजवर महाराष्ट्राचे प्रथम नागरिक म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब, गडकरी साहेब हे उपस्थित होते, परंतु त्यांनी हा अपमान खपवून घेतला। परंतु हा झालेला अपमान आम्ही सहन करून घेणार नाही। मागचे कित्येक वर्ष, कित्येक महिने झाले आम्ही पाहत आहोत की हे जे मनुवादी वृत्तीचे जे बांडगुळ आहेत, सोलापूरकर आहे, कोश्यारी आहे, कोरटकर आहेत, हे सतत छत्रपती शिवरायांचं महत्त्व कमी करण्यासाठी, त्यांच्या शौर्याचं महत्त्व कमी करण्यासाठी जी बेताल वक्तव्य करत आहेत, याला हे सरकार कुठेतरी पाठीशी घालत आहे की काय, अशी आम्हाला शंका येत आहे। आणि आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही ह्या भोंदू बागेश्वराच्या प्रतिमेला शेणाचा अभिषेक घातलेला आहे आणि या सरकारला सुद्धा इशारा देत आहोत की इथून पुढे थोर महापुरुषांच्या कार्यावर, कर्तृत्वावर जे कोणी बेताल वक्तव्य करतील त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा अशा भोंदूंना ह्या महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेड जिथे दिसेल तिथे तोंडाला शेण लावल्याशिवाय गप्पा बसणार नाही, हा इशारा ह्या ठिकाणी आज आम्ही देत आहोत। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।